नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर स्टार प्रवाह परिवार आज इकडे जमला आहे आणि परिवार जेव्हा जमतो ना तेव्हा कोणताही सण हा मोठाच होतो. तसंच स्टार प्रवाह परिवारामध्ये एक नवा चेहरा आपल्या भेटीला येणार आहे, म्हणजेच मुक्ता या भूमिकेत प्रेमाची गोष्ट या मालिकेतली नवीन मुक्ता आपल्या भेटीला येते. ती म्हणजे स्वरदा ठिगळे आणि सागर माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत दोघांचंही. कसे आहात? खूप मजेत. आणि तुझं तर खूप स्वागत, कारण का स्टार प्रवाह परिवार आणि पहिला सण म्हणजे मकर संक्रांत येतो आणि आज सेलिब्रेट केलंस, पहिल्यांदा सगळ्यांना भेटली आहेस. कसा वाटलाय परिवार आणि कसं वाटतंय आता स्टार प्रवाहाच्या फॅमिलीमध्ये? खूप छान वाटतंय, कारण नवीन वर्ष आहे, नवीन शो आहे आणि स्टार प्रवाहासारखा परिवार आहे. काय पाहिजे अजून कोणाला? त्यात माझी खऱ्या आयुष्यात पण पहिली संक्रांत आहे, मुक्ताची पण पहिली संक्रांत आहे, त्यामुळे खूप गोष्टी रिलेटेबल आहेत. हलव्याचे दागिने, नवीन साडी, माझी मुक्ताची सासू म्हणते ती पण म्हणते की आपण खूप दिमाखात साजरा करू मकर संक्रांत. माझी खरी सासू पण ती पण खूप एक्सायटेड आहे. तिने पण तयारी केली आहे साडी आणि हलव्याच्या दागिन्यांची, त्यामुळे मी रिली एक्सायटेड. आणि स्टार प्रवाह परिवाराबरोबर जेव्हा आपण जोडलं जातो तेव्हा तुमचा परिवार इतका मोठा होतो आणि कुठलाही सण किंवा कुठल्याही सणवाराची मेन गोष्ट हीच असते की सगळ्या फॅमिलीने एकत्र यावं, छान गोडाचे क्षण एकमेकांबरोबर घालवावेत. ते आम्ही या सगळ्यांबरोबर घालवतो आहे, त्यामुळे मला तर खूप मजा येते. सागर, त्या मुक्ताला किती मिस करतोयस आणि या मुक्तासोबत काम करायला किती एक्सायटेड आहेस? नाही, डेफिनेटली एक चांगली मैत्री होती आमची. मिस तर ऑब्व्हियसली करतो आहे मी, पण ते करत जरी असलो तरी एक नवीन मैत्रीण आत्ता इथे माझ्यासोबत आहे. तर एकत्र काम करतो आहे, 3 दिवस झालेत. मजा येते सीन करताना आणि होपफुली आम्ही अजून चांगले सीन करण्याचा प्रयत्न करू. मेहनत तशीच असेल, प्रेक्षकांचं प्रेम पण तितकंच मिळत राहील याची खात्री आहे आणि आमची मेहनत तर कमी होणार नाही आहे. तर आय होप तुम्हाला सीन्स आवडतील आणि तुम्ही एन्जॉय कराल प्रत्येक सीन. प्रेमाची गोष्ट ही मालिका तर प्रेक्षकांची लाडकी आहे आणि ह्या भूमिकेत तेजश्रीला पाहत होते, पण आता स्वरदा तुला पाहणार आहेत, तर थोडंसं दडपण असेल ना की बाबा कोणीतरी एक ही जी भूमिका आहे खूप जास्त पीकला ठेवलेली असते आणि त्यात आपण इन होणं चॅलेंज आहे, पण ते स्वीकारशील तू ह्याची आम्हाला सगळ्यांना खात्री? येस, डेफिनेटली, कारण एक कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका वेगळी असते आणि मी तेच चॅलेंज घेऊन ही मालिका स्वीकारली आहे. कारण आईची भूमिका करणं काही सोपी गोष्ट नाही आहे आणि 1.25 वर्ष जेव्हा एक मालिका सुरू असते आणि त्यानंतर आपण जेव्हा त्यात एंटर करतो तेव्हा तिथून ती त्या अजून एका नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवणं ही त्या कलाकाराची, प्रोडक्शनची, चॅनलची सगळ्यांची जबाबदारी असते आणि जी आम्ही सगळेच इतके कष्टाने ती पार पाडण्याची प्रयत्न करतो आहे. कारण 3 दिवस झालेत पण मला अजिबात वाटत नाही 3 दिवस झालेत, कारण सगळ्यांनी मला इतकं छान सांभाळून घेतलं आहे त्या सेटवर. कारण एक कलाकार म्हणून दडपण असतं की आपण एका नवीन शोला जोडलो पहिल्यांदा आपण जातो आहे, नवीन शो आहेत, नवीन लोकं आहेत, पण असं अजिबात यांनी वाटून दिलं नाही आहे. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर दॅट आणि थँक्यू स्टार प्रवाह, थँक्यू ऑडियन्स फॉर एक्सेप्टिंग मी ॲज मुक्ता. म्हणालीस की नवीन वाटत नाही आहे, कारण का प्रेक्षकांनाही माहिती आहे आणि आम्ही पण जेव्हा सेटवर जातो तेव्हा धमाल असते सेटवर. आणि तुझी मुलगी इतकी गुणी आहे ना की तिला काही त्रास नाही आहे, खूप गोड आहे. बॉन्ड झालं आहे तुमच्या? हो, ॲक्च्युली झालं आहे आमचा बॉन्ड. म्हणजे ती संध्याकाळच्या ब्रेकमध्ये मुक्ताई आपण मग आता लुडो खेळूयात का, की तुला काय खेळायचं आहे, हे तुझ्याकडे उनो आहे का, मग माझ्याकडे नाही आहे, मग तुझी फेवरेट गोष्ट काय, असं आमचं सगळं डिस्कस करून झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे. मग ती सेटवर पहिल्यांदा आल्या सकाळी पहिले मुक्ताईला भेटायचं आहे वगैरे, मग ती मला पहिल्या दिवशी, मग दुसऱ्या दिवशी आमचं सगळ्यांचं शूट होतं, मग मी तुला आजीला भेटायला घेऊन जाते, स्वाती तुला पण भेटायला घेऊन जाते वगैरे. ती इतकी एक्सायटेड होती. सो शी इज रिअली स्वीट. संक्रांत आहे आणि मालिकेतही तुमची पहिली संक्रांत आहे. यानिमित्त तुमची पहिली संक्रांत कशी होती, तुझी आणि मौलीची? अरे असं काही खास असं संक्रांतीसाठी केलं नव्हतं, पण ऑब्व्हियसली सण असतो, खुश असतात सगळे. सणवार इतके छान सेलिब्रेट करते ती. तिला खूप आवडतं. ती मला सांगते की जितकं मला माहिती आहे तितकं तर सांगच. मग ती सगळ्यांना रिलेटिव्हला फोन करून कसं करतात, काय करतात, हे सगळं तिला खूप आवडतं. मनापासून करते, एन्जॉय करते. मलाच कधी असं होतं, यार मला माहीत नाही आहे, प्लीज मला नको विचारू, मेरे को पता है, तू मुझे पूछ. हां, ती खूप चांगल्या उलट 2 गोष्टी ती मलाच सांगते की हे ऐसा रहता है तुम्हारे इधर, तुमकोही पता नाही आहे. तर त्या पद्धतीने ती करते. सो असं काही स्पेशल नाही, पण ऑब्व्हियसली तिला आता आपण हे सगळं आता डेली आम्ही दोघेच असतो त्यामुळे इतकं बनवणं होत नाही, पण त्यातल्या त्यात ती खीर बनवते किंवा गोडाचं काहीतरी बनवते आणि आम्ही एन्जॉय करतो. तुझी कशी असणार आहे पहिली संक्रांत, की सरप्राईज आहे?
सरप्राईज तर माझ्यासाठी आहे, कारण मला माहीत नाही साडी कशी घेतली आहे, मला माहीत नाही हलव्याचे दागिने कसे आहेत, हे सगळं माय मदर इज डुईंग अरेंजिंग. आणि फोटोशूट करणं माझ्या नवऱ्याला ॲक्च्युअल त्याला हे फार असं काही एवढं आवडत नाही. कोण ना कोण ऑपोजिट तसं इकडे आहे. मला त्याला त्रास झाला, इतकं आवडतं की नाही मग तू माझ्याबरोबर बसून फोटोज काढ, मग तू असंच कर, तू तसंच कर, पण बिचारा गप बसून सगळं करतो. ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट होतात ना, तसा सीन आहे. पण मजा येणार आहे हे एपिसोड्स बघायला आता पुढे. आणि मालिकेमध्ये संक्रांत कशी होणार आहे, काही शूट केलं आहे का की शूट केलं नाही, फक्त इतकं कळलं की होणार आहे. तो एपिसोड शूट होणार आहे, तो उद्या होईल किंवा परवा होईल शूट, पण अजून आयडिया नाही आहे स्क्रिप्ट. नवीन वर्षातच इतकी मोठी भूमिका मिळणं म्हणजे इट्स लाईक डेस्टाईन, किंवा आपण म्हणू शकतो की म्हणजे आपण विचारही नाही करत आणि ते आपल्यासोबत होऊन जातं. तर काय ग्रॅटिट्यूड आज एक्सप्रेस करशील? मला गुजबम झाले वेन आय वॉन्टेड टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड, कारण इट्स लाईक अ ड्रीम लाईफ म्हणतो ना आपण, की एक नवीन वर्षात आपण जे प्लॅन केलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडायला लागतात ऑटोमॅटिकली इन युअर लाईफ, यू डोंट वॉन्ट एनिथिंग एल्स इन लाईफ. म्हणजे तुम्ही फक्त ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं असं एव्हरी डे. तसं माझं सुरू आहे. आय एम जस्ट एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड टू एव्हरीथिंग एव्हरी डे. ग्रेटफुल फॉर दिस लाईफ, ग्रेटफुल फॉर दिस शो, ग्रेटफुल फॉर दिस इयर. हे वर्षच इतकं बँग ऑन सुरू झालं आहे माझ्यासाठी आत्ता. सो आय एम सो एक्सायटेड टू सी की माझं पुढचं वर्ष कसं जातं आहे. चांगलं असेलच. आणि मला नाही वाटत की फक्त तुझंच सुरुवात आहे, मला असं वाटतं सागर या भूमिकेची सुरुवात आहे, कारण का कोस्टार नवीन आहे आणि थोडं समजून घ्यायला सीन्स कसे होत आहेत, तुझी परत शून्यापासून सुरुवात आहे. हो नक्कीच असेल. ॲप्रोच चेंज होतो त्या कॅरेक्टरकडे बघण्याचा आणि अकॉर्डिंगली सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होतात. पण आय थिंक हीच मजा असते की एकाच भूमिकेला वेगवेगळे कशा पद्धतीने बघतात आणि कशा पद्धतीने ते एकमेकांमध्ये मिसळतात सगळे कॅरेक्टर्स. सो एक्सायटेड आहे आणि मजा येते. आत्तापर्यंत जितकं केलं 3-4 दिवसांचं शूट, आणि आय होप की पुढे पण आपण असंच मजा करत शूट करू. लवकरच हे भाग टेलिकास्ट होणार आहे. तुझा पहिला एपिसोड बघायला आम्ही सगळे एक्सायटेड आहोत. सो थँक्यू सो मच. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा, आणि पूर्ण तुमच्या कुटुंबाला, कोळी कुटुंबाला. प्रेक्षकांना काय विश करा? प्रेक्षकांना मी इतकंच विश करेन की स्टार प्रवाहाबरोबर मी जोडले गेले नव्याने. माझा परिवार तुमच्याद्वारे एक्सटेंड झाला आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच गोड क्षण, गोड आठवणी आपण एकमेकांबरोबर साजरे करत राहू पुढे सुद्धा. आणि आमच्या शोला जसं तुम्ही आत्तापर्यंत प्रेम दिलं तसंच पुढेही देत राहा. नाही, आजपर्यंत जसं प्रेमाची गोष्ट या मालिकेवर तुम्ही प्रेम केलं तसंच प्रेम इथून पुढे सुद्धा करत राहा. आणि आम्ही आमची मेहनत अजिबात कमी करणार नाही आहोत. तर तुम्ही येणारा प्रत्येक एपिसोड एन्जॉय करा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. विश्वास ठेवा असं म्हणूयात आहे ना. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू.